महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवप्रभूंना अभिवादन करून महायुतीचा मेळावा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित ज्या विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठेवलाय त्याचे एक भक्कम नेतृत्व माझे मित्र आमदार माजी मंत्री आशिष शेलारजी, त्याच्यानंतर ज्याने विवेक पवार आरपीआय आठवले गटचे आहेत, आमच्या राणेंनी आत्ताच तुम्हाला राष्ट्रवादी अजितदादांतर्फे त्यांचे विचार मांडले, आमचा कुणाल सरमळकर, जयश्री नायक, जफरभाई, वीणा भागवत, जितेंद्र राऊत, नाव अनेक आहेत। आमचे बँड्रा ईस्ट वाले पण एकदम कॉर्नरला बसलेत, चांगलं आहे। एक बँड्रा वेस्ट तिकडे आणि ईस्ट तिकडे, दोन्ही स्टेज बघा व्यवस्थित बॅलन्स केलेले आहेत शेलार साहेबांनी। आणि या मेळाव्याला उपस्थित बंधू भगिनींनो, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये इतर ठिकाणी काहीतरी बोलत असताना एक वेगळं वाटतं, पण कार्यकर्त्यांचा मेळावा म्हटलात की त्याला एक चांगली एनर्जी मिळते। असे जे सगळे जे बसलेले आहेत, भले पक्ष वेगळे असतील, आरपीआय असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, पण कुठच्या ना कुठच्या पक्षामध्ये समाजकार्य राजकारण विभागात त्यांनी काम केलेलं आहे। मला वाटत नाही की कार्यकर्त्याला काहीतरी वेगळं सांगावं लागेल म्हणून, कारण अशी एक परिस्थिती येते की पहिल्यांदा आमच्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, मग त्याच्यानंतर आम्ही कॉर्पोरेशन बघतो, कॉर्पोरेशन नंतर नगरसेवकांचं झालं की आमदारकीसाठी जातो, आमदारकी झाल्यानंतर खासदारकीसाठी जातो। यावेळी मोदी साहेबांनी थोडे उलटे आणले आपल्याला। आज आपण हे लोकशाहीचा एक सण साजरा होतोय, 5 वर्ष वाट बघत असतात सगळे, काही रागाने वाट बघत असतात, एवढंच बघतो कसं काय पुढच्या वेळी उभं राहायला की, काही लोक आनंदाने बघत असतात। तर ह्या लोकशाहीच्या सणामध्ये 5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर पहिल्यांदा हा सण साजरा करायला मिळतोय, ज्या लोकशाहीला लोक, जगातली लोक बघतायत की भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे भाषांचे लोक एका देशात राहत आहेत आणि पुन्हा ते एकत्रित म्हणून दाखवले जाते। आणि यांचं नेतृत्व करणारी व्यक्ती जर मागच्या 10 वर्षात जर बघितलं असेल तर ज्याला जगामधल्या इतरही देशांना त्यांचा हेवा वाटतोय आणि त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी साहेब। त्यांचं हेवा वाटण्यासारखं नेतृत्व आहे की अरे असा हा माणूस मिळाला कसा। तुम्ही आता काही लोक दुबईला गेले असेल, माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं अरे हा माणूस करतो काय। हे सगळ्यांना एकत्रित ठेवायचं, नेऊन तळागाळात ठेवलेल्या देशाला पुन्हा वर आणायचं, आर्थिकदृष्ट्या त्याला चांगलं बनवायचं, सुखसोयी चांगल्या द्यायच्या। कारण काही लोकांना तुम्हाला असंही वाटेल महागाई किती झाली आहे, टोल आम्हाला लागतोय, डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्यात, पण एक विचार कार्यकर्त्यांनी करण्यासारखा आहे। तुम्हाला सगळं स्वस्त पाहिजे, अगोदरचा एअरपोर्ट आमचा कसा होता विचार करा, गेल्यानंतर साध्या चांगल्या टॉयलेट नव्हत्या। आज तुम्ही एअरपोर्टला गेला तर काय परिस्थिती आहे, फक्त मुंबई पुरती नाही, छोट्या मोठ्या एअरपोर्टला जा, अगदी सिंधुदुर्गच्या चिपी एअरपोर्टला जा, जो छोटा एअरपोर्ट एक विमान उतरतंय, कोल्हापूरच्या एअरपोर्टला जा। म्हणजे आम्हाला सुविधा पण हव्यात आणि ते आम्हाला स्वस्त हव्यात असं होणार नाही। साखरेचा दर कमी झाला पाहिजे पण ऊसाचा दर वाढला पाहिजे, हे गणित आणि या गणिताला एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाची ज्यांच्या हातामध्ये चाव्या आहेत ते पंतप्रधानांनी याला बॅलन्स केलाय। आणि याचा विचार कार्यकर्त्यांना करावा लागेल, बाहेरचे नागरिक करणार नाहीत। बाहेर गेल्यानंतर आम्ही त्याला काय बोलायचं। मी जेव्हा आता कोणाला तरी जाऊन सांगेन की हो अबकी बार 400 पार, अरे 400 पार कशाला। यावेळी जर मला विचाराल तर जी कामं झालेली आहेत आणि कार्यकर्त्यांनी जर ठरवलं जी कामं या देशामध्ये मागची 10 वर्ष झाली आहेत ती व्यवस्थित जर लोकांसमोर मांडली गेली तर विरोधी पक्षाचा एक खासदार पण निवडून येणार नाही, एवढी कामं झालेली आहेत। पण आपल्याला ही त्यांच्यासमोर मांडावं लागेल। मग तुम्ही म्हणाल हे मांडताना तुम्ही काय काय गोष्टी त्याच्याबद्दल सांगणार आहात। अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी, ऑपरेशन मैत्री झालेलं आहे, त्याच्यानंतर अभिनंदन वर्धमान म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल,
एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेलं, ते किती तारीखला गेलं तर 27 फेब्रुवारी 2019ला, आणि त्या व्यक्तीला सोडून अगदी अंगावर कुठचाही एकही खरोटा न होता त्याला अभिनंदनला किती आणलं तर 1 मार्च 19ला त्याला सोडून आणलं. आता पण काही नौदलाचे अधिकारी 9 अधिकारी होते, त्यांना पण फाशीची शिक्षा झाली असती, त्यांना पण त्यांनी सोडून आणले. मागच्या युद्धामधनं काही लोकांना जे ऑपरेशन समुद्र सेतू म्हणून केलं त्याच्यामधनं सोडून आणले. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या सांगता येतील. म्हणजे आजही त्याच्यामध्ये अशी होते की काही अधिकारी जसे वंदे मातरम त्याने वापरले. आज कोविडच्या काळामध्ये किती लोकांना माहिती आहे की 60 लाखापेक्षा जास्त नागरिकांना व्यवस्थित त्यांनी ह्या देशात आणले. म्हणजे अशी कामं जी केंद्राकडनं व्हायला पाहिजेत, केंद्रीय मंत्र्यांनी आमच्यासाठी कामं केली पाहिजेत, ही करण्याचा सपाटा लावला होता. जसं एखादे आजही तुम्ही पदाधिकारी म्हणून काम करता, एखादा कार्यक्रम घेता, मग व्यासपीठ कसा असावं, तिकडे आपल्या लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असावी, आणि हे जसं एखादा कार्यकर्ता करतोय, मोदी साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्याच पद्धतीने दर दिवशी 365 दिवस काम करतायत. आम्हाला हे जाऊन लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. आम्ही केलेली कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागतील. काही लोकांना असं सांगावं लागतं की मला निवडून दिलं तर पुढच्या वेळी मी हे करेन. आम्ही तुम्हाला ते सांगायला आलो नाही. आम्ही केलेल्या कामाचा फक्त पाढा त्यांच्यापर्यंत वाचा आणि त्यांना सांगा ही सगळी आम्ही कामं केलीत म्हणून आम्हाला तुम्ही मतदान करा. आम्हाला मतदान हवंय, तुमच्याकडे जास्तीत जास्त मतदान हवंय, पण ते होण्यासाठी मी केलेली कामं तुमच्या लक्षात घ्या. हे जरी आपल्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट शब्दात आणि चांगल्या भाषेत जर सांगितलं तर मला वाटतं आपल्याला मागच्या वेळी जी मतं मिळाली त्याही पेक्षा इकडे जास्त मतं मिळतील. कारण या मुंबईच्या 6 जागा आहेत. लोकसभेच्या जागा किती? 6 आहेत मुंबईच्या. पण या 6 जागेंवर लक्ष मात्र पुऱ्या देशाचं आहे. शेलार साहेब, याला या देशात मध्ये मुंबईला तुम्ही आर्थिक राजधानी म्हणताय, या मुंबईवर सगळ्यांचं लक्ष आहे. पण लोकसभा आल्यानंतर मात्र वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. अजून कॉर्पोरेशन आली नाही तर बँड्रा ईस्ट वरनं आतापर्यंत एक डरकाळी आली असती. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाते, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, एवढा शब्द आला की समजायचं कॉर्पोरेशन आलं. लोकसभेसाठी तुम्हाला सांगताना आणखीन काहीतरी वेगळं सांगते. म्हणजे आपण केलेल्या कामाविषयी जर सांगायचं ठरवलं आणि कामं केलेली म्हणून पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं तर मला वाटत नाही सामान्य नागरिकांना पण कळलेलं आहे की बाबा रे हे आलेत म्हणून आम्ही सुखरूप आहोत. ज्या ज्या गोष्टी आम्हाला व्हायला हव्या होत्या त्या करून देण्याचं काम पंतप्रधान करतायत. पण पंतप्रधानांनी केलं तरी खाली मात्र रुजलं पाहिजे, जी गती मिळाली पाहिजे ती करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि एक चांगलं आहे, पहिल्यांदा युती होती, आता महायुती आहे. त्याच्या महायुतीमधनं एकही गोष्ट कुठची आपल्याकडनं चुकणार नाहीये. आणि व्यासपीठावर काही लोकांनी सांगायला पाहिजे, पवार तुमच्याविषयी खरोखर मी चांगलं म्हणालात की आपल्या नेत्याला पण माना सन्मानाने मंत्रिमंडळात बसवलं कोणी, हे त्यांनी चांगलं सांगितलं. मोदी साहेबांनी बसवलं. आम्हाला लोक बोलणारी पाहिजेत, ती झालेली कामं सांगणारी पाहिजे. जर झालेली कामं चांगली झाली असतील तर इकडे सांगता येईल, नाही तर तुम्ही काय सांगणार? मी यापुढे पत्राचाळीतला पैसा खाणार नाही असं सांगणार, मी यापुढे पीपी किटचा पैसा खाणार नाही असं सांगणार, मी डेड बॉडी कोविड मध्ये जे पैसे खाल्लेत ते पुन्हा खाणार नाही हे सांगणार. तुम्ही काय सांगणार? म्हणजे मुंबईविषयी खरं म्हणाल तर मी जेवढे आसूड होतो त्याच्यापेक्षा चांगले आसूड असे शेलर तुमच्या शब्द चांगले असतात. तुम्ही जे बँड्रा ईस्ट वाल्यांवर जे आसूड ओढता ते फार मोठे ओढलेले आहेत. कारण एक काँग्रेस पक्ष हा त्याच्यात आता राहिलेला नाही आहे. शिवसेना ही आजही सांगतो शिंदे साहेबांनी कुठे शिल्लक ठेवलेली नाही आहे. कारण जी शिवसेना एकदा उठाव केल्यानंतर जे शिंदे साहेबांनी जे एक धनुष्यबाण उचललं आणि ज्याला मदत भारतीय जनता पक्षाने जे दिली त्यामुळे आज या व्यासपीठावर उभा राहून किरण पावसकर बोलतोय, नाही तर आम्ही बोलू शकलो नसतो. हो, मी हे मानतो धनुष्यबाण तुमचंच होतं. ते आजही कोणीतरी सांगितलं धनुष्यबाण चोरले म्हणून. अरे धनुष्यबाण चोरायची गरजच नव्हती. हे धनुष्यबाण बाबा तू उचललंच बाळासाहेबांचं आणि कोणाकडे तरी गहाण ठेवलं होतंस, जसे दागिने वगैरे ठेवतात तसे. ते कुठेतरी यांनी सोडून आणलंय.
शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या बरोबर आलेले सगळे आमदार खासदारांनी हे धनुष्यबाण उचलून आणलं की बाबा हे बाळासाहेबांचं आहे, बाळासाहेबांचा जीव आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही आणतो आणि ते धनुष्यबाण आम्ही सांभाळतो आणि याच्यासाठी आशीर्वाद जे हवे होते ते दिल्लीवरनं इकडनं मिळाले. नाही तर हे शक्य झालं नसतं. कारण मागचा एक किस्सा तुम्हाला सांगेन, अगदी नाव सांगून देतो. हे आदित्य ठाकरे मिनिस्टर, वडील त्यांचे मुख्यमंत्री, आणि बोंबला मारून सांगत होते की आम्हाला जीएसटीचा परतावा मिळत नाहीये, जीएसटीचे पैसे जे केंद्राने आम्हाला द्यायला पाहिजेत ते आम्हाला मिळत नाहीयेत, असं बोंबलून सांगत होते. कामं अडलेली आहेत, पैसा येत नाहीये, कामं अडलीत, केंद्र सरकार आम्हाला पैसा पाठवत नाही. ज्यावेळी पंतप्रधान मुंबई एअरपोर्टला उतरले त्यावेळी प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री असतील, आमचा हा मंत्री आमचा असेल, पालकमंत्री असेल, तर यांनी त्या जायला होतं, त्यांचं वेलकम करायला, स्वागत करायला मंत्र्यांनी जायला पाहिजे होतं एअरपोर्टला. ते कुठे गेले दोघे माहिती आहे तुम्हाला? त्या परेलमध्ये कुठेतरी आजीकडे गेले. त्या आजीने काय ऍक्टिंग केलेली ना ती अशी, ते तिच्याकडे गेले. आता मला सांगा, तिच्याकडे गेल्यानंतर तुमचा जीएसटी कसा येणार इकडे? बरं, जीएसटीचा परतावा हवा असेल, तुम्हाला पैसे हवे असतील, राज्यासाठी फंड हवा असेल, राज्यासाठी आणखीन काहीतरी हवं असेल, तर एकदा नाही तुम्हाला 10 वेळा दिल्लीत जावं लागेल. आणि त्याच्यामध्ये कुठे नामुष्की असण्याची गरज नाही. कारण जातोय तो कोणाकडे? जो देतोय त्याच्याकडे जातोय, जो देणार आहे त्याच्याकडे मी जातोय. आणि त्याच्याकडनं 10 वेळा जावं लागलं तरी कोणी मनात वाईट आणण्याची गरज नाही. कारण मी गेलो तरच माझा बॉस मला काहीतरी देईल, पण ते देतो ते माझ्यासाठी नाही, माझ्या जनतेसाठी देतोय. आणि हे मागण्यासाठी जावं लागेल. आणि तेच जाण्याचं धारिष्ठ आमच्या नेत्यांमध्ये. सभागृहामध्ये मी एक गोष्ट वारंवार बघितली आहे, आशिषजींचं अभ्यासपूर्ण भाषण, मुंबईवरचे प्रश्न, मुंबईवर जर विरोधकांनी काहीतरी वेगळं सांगितलं तर त्यांची पुरी कुंडली, ही आशिषजी तुम्ही जेवढी मांडलीत, खरं म्हणाल तर सभागृहात असताना मी पण मांडत होतो, पण त्यात तुमचा त्याचा अभ्यास जास्त होता हे पण सांगायला मला कमीपणा वाटत नाही. असं कारण तुम्ही जो मांडलेले पुष्कळ असंख्य प्रश्न आहेत, झोपडपट्टीवाल्यांचे आहेत, मुंबईमधले वॉटर, गटर आणि मीटर हेच आम्ही म्हणतो, पण या आर्थिक राजधानीच्या या शहराला पुन्हा पूर्ववत वर आणण्याचं काम करण्यामध्ये आशिष शेलार तुमचं नाव कायम त्याच्यामध्ये घेतलं जाईल. कारण फक्त मुंबई अध्यक्ष किंवा भाजपाचे म्हणून नाही, पण त्याच्यामध्ये तुमचं नाव राहील. कारण बघा ना, तुम्ही इकडनं असा एक टर्न घ्या आता संध्याकाळी, ते आपण दांडा लिंकवरनं जेव्हा घेतोय, गार्डन तर सुंदर आहे. म्हणजे मी मला वाटतं माझ्याबरोबर कुणाल आणि मागच्या 25 डिसेंबरला आम्ही होतो, मी माझ्या कुटुंबाला पण घेऊन आलो आणि बघितलं, ती रोषणाई एवढी चांगली केलेली होती की त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटासाठी असं वाटत नव्हतं की आम्ही कुठेतरी बँड्राला आहोत म्हणून. बरोबर आहे? बघितलंय तुम्ही? अरे मोठ्याने तर बोला. ही परिस्थिती मी स्वतः बघितली, तर 2 मिनिटं मलाही वाटे ना, त्याला आशिषचे नक्की इकडे काय काम केलंय. मी तुम्हाला कुठेतरी ती दृष्टी असावी लागते, त्या पद्धतीचं नेतृत्व असावं लागतं. आणि त्या पद्धतीने काम करताना असंख्य कार्यकर्ते तुमच्यावर जोडले जातात. जर चांगलं केलं तर चांगलं म्हणणार, वाईट केलं तर वाईट म्हणणार. आणि याच पद्धतीने आपण ज्यावेळी कामाला सुरुवात करतोय तेव्हा जर माझ्या नेत्यांनी, दिल्लीतल्या नेतृत्वाने जर देशासाठी चांगली कामं केली असतील तर ती पण तुम्हाला लोकांसमोर अशीच ठासून मांडावी लागतील. हो, आमच्या पंतप्रधानांनी ही कामं केली, हो आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने ही कामं केलीत, आणि म्हणून आज आम्ही त्यांच्यासाठी मत मागतोय. हे ज्यावेळी कार्यकर्ता सांगेल त्याच वेळी जनता जास्तीत जास्त मताने देईल. मित्रहो, एक गोष्ट होते, लोकसभा आली, तुम्ही म्हणाल तसंही मोदींच्या नावावर आपण निवडणूक जिंकणारच आहोत, तशी निवडणूक जिंकलेलीच आहोत, 400 पार होणारच आहे. मग त्याच्यासाठी आणखीन अट्टास कशासाठी? पण या ठिकाणी बसलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांना बघितल्यानंतर कळतंय, नरेंद्रजी असे काही पदाधिकारी असतील की ते म्हणत असतील यावेळी माझा परफॉर्मन्स ॲज अ कार्यकर्ता म्हणून मी काम केलं, एक लीडर म्हणून काम केलं, तर उद्या येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये आशिष शेलार मला कुठेतरी नगरसेवक नक्कीच करतील. एक थोडी हे बघा, अगदी वाईट वाटून घेऊ नका, प्रत्येकाच्या पोटात भूक असते, पदांची भूक, आणि ही पदाची भूक आपल्या नेत्यासमोर सांगता आली पाहिजे. वडापावच्या गाडीवर गेला का सांगतो एक वडापाव मागतो ना,
तसं नेत्याकडे पण मला सांगता आलं पाहिजे, हो मी हे काम केलंय, मी तुमच्या कालच्या निवडणुकीमध्ये असा काम करत होतो, मी बँड्राला हे करत होतो, दादरला हे करत होतो, मला यावेळी माझं काहीतरी विचार करा. पण हे एखाद्या कार्यकर्त्याने करण्यासाठी दिवस रात्र त्याने काम केलंय का? तो आपल्या लोकांपर्यंत पोहोचलाय का? मग आमची एक शिवदूत योजना शिंदे साहेबांनी काढली होती, ती खरोखरच तिथपर्यंत पोहोचली आहे का कुणाल? हा विचार केला जाणार आहे. एक शिवदूत आमचा 30 घरांपर्यंत जातोय, त्याची नेमणुका झाल्यात का? बरोबर आहे ना शीतल म्हात्रे? तर या नेमणुका झाल्यात, ते लोक बरोबर गेलेत, त्यांच्याबरोबर पोहोचल्यात, त्यांचे जे प्रश्न आहेत कोणी मांडलेत, हॉस्पिटलसाठी असेल तर त्याच्यामध्ये गेलेत. हे जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत मी पण सांगू शकत नाही की आशिष शेलार पुढच्या वेळी माझं नाव MLC साठी पुन्हा येतंय, मला पण जरा मदत करा, असं नाही तर सांगणार कसं? बघा आता मी काय केलं, तुमच्या साक्षीने मी आत्ताच माझी मूठ सोडली आहे. मी त्यांना सांगून टाकलं, 2 वेळा MLC झालो, 3ऱ्या वेळी पण व्हायचं आहे. आशिष शेलार मी काम केलेलं आहे, तुम्ही पण जरा माझ्यासाठी आता जोर लावा. नाही, मी एक विनोदाचा भाग सोडा, मी असंख्य कार्यकर्त्यांना बघितलं. नरेंद्र, आपण काम करत असताना मी असंख्य कार्यकर्त्यांना बघितले, महिलांना पण बघितले. पोट तिडकीने आपली घरातली कामं सगळी बाजूला ठेवतात, पण ज्यावेळी नेते येतात, ज्यावेळी पदाधिकारी येतात, त्यांच्यासाठी तर धडपडतात. कधी कधी ती महिला जर एक 8-10 दिवस आमच्या प्रचार कार्यक्रमाला असते, तर आम्ही त्यांना विचारतो, तुमच्या घरी तुम्ही घर चालवता कसं काय? घरात तुमच्या असतं काय? तरी ती महिला पुढे जेव्हा येत असते, धडपडत असते, वेळ देत असते, ते ह्याचा विचार पक्षाला पण करावा लागतोय. ज्या पद्धतीने जर पक्षासाठी काम करत असेल तर यांना पण शाबासकी देण्याची गरज आहे, आणि तेव्हा त्यांनाही पद चांगलं तुम्हाला द्यावं लागेल. आणि याचा विचार नेतृत्व साहजिक करत असतं, प्रत्येक पक्षातले करत असतं. आणि आजही भाजपाच्या विषयी विचार, शिवसेनेविषयी बोलाल, राष्ट्रवादीविषयी तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वात बघाल, तर ही सगळी मंडळी खाली काम करून आलेली आहे. त्यांना याचा विचार आहे की माझ्याबरोबर काम केलेल्या लोकांना आम्हाला काही ना काही द्यायचं आहे, आणि हे देण्यासाठी तुमच्या पण कलागुणांना कुठे वाव मिळाली पाहिजे. आणि तो वाव जर द्यायचा असेल, सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना निवडणुका ही आपली परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये वर्षभर तुम्ही काम चांगलं केलंय, आणि परीक्षेचा मात्र 3 तास बसताना पेपर जर लवकर 2 तासात टाकून गेलात तर तुमचा फर्स्ट क्लास येऊ शकत नाही. या 3 तासाचं जसं परीक्षेचं टाइम टेबल आहे, तसं या निवडणुकांचं पण, जोपर्यंत निवडणुका शेवटच्या क्षण होत नाहीत तोपर्यंत सर्व पक्षाचे, महायुतीमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये दिलेली जबाबदारी पार ही पाडावीच लागेल, ही एक खुणगाठ आपण बांधून ठेवा. आणि ही ज्या दिवशी आमच्याकडे फिक्स असेल तसे मला वाटतं आम्हाला कोणाला आहे, मग पवार असोत, नरेंद्रजी असोत, आशिषजी असोत, या शिवसेनेकडनं मी असो, आम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण पदाधिकाऱ्याला चांगलं माहिती आहे मला हे काम करायचं आहे, चांगल्या पद्धतीने काम केलं तर मला काहीतरी मिळणार आहे. आणि विरोधकांच्या विषयी बोलायची गरज नाही. विरोधकांविषयी काय तुम्हाला बोलायचं आहे? 24 वर्षामध्ये असंख्य कंपन्या, मुंबई शहरातल्या असंख्य कंपन्या बाहेर गेल्या, जबाबदार कोण? 24 वर्ष मुंबई महानगरपालिका कोणाकडे आहे? साफसफाई, मुंबईची साफसफाई करणारे कामगार आहेत, त्यांच्या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत म्हणून 20,000च्या वर आतापर्यंत त्या मुलांचे अर्ज पडलेले आहेत. जबाबदार कोण? काही गोष्टी ह्या अशा पडलेल्या आहेत की तुम्ही तुमच्याकडे सत्ता ठेवलीत आणि लोकांसाठी काही केलेलं नाहीत. हे जरी प्रश्न विचारले तरी लोक तुम्हाला भरभरून मतं देतील. आणि ही मतं मिळण्यासाठी, आणि या मतांचा आकडा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हो, आमचा नेता किती चांगला आहे, आमच्या नेत्याने काय काम केलंय. एक गोष्ट होते की लोकसभेचे निवडणुका आल्या की आम्ही म्हणतो देशाने इतर देशांशी आपले संबंध काय ठेवले, इतर देशामध्ये असल्यामुळे आमच्या देशाचे आणि आमच्या पंतप्रधानांमुळे आमची मान किती उंचावली. आपल्यातल्या पण बहुसंख्य लोकांचे कोणीही नातेवाईक परदेशात असतील, विद्यार्थी असतील, तर एवढंच बोला, त्या देशामध्ये असलेल्या आपल्या लोकांविषयी मोदी हे फक्त नाव काढा, नरेंद्र मोदी पंतप्रधान एवढं नाव काढा. ज्या देशातला, मग तो युकेचा असेल, USA असेल, दुबई असेल, कुठच्याही देशात असेल, तुम्हाला येणारे शब्द हे त्यांच्या बाबत हे फार चांगल्या प्रकारे लोक बोलतायत.
जर परदेशातली लोक चांगलं बोलत असतील तर आम्हाला बोलायला काय आहे? आम्ही का नाही बोलणार? फक्त सकाळी कोणतरी 10 वाजता येडं सालं काहीतरी बडबडतंय म्हणून त्याचं ऐकून कोणतरी बोलणार का? तो काहीतरी वेडा वाकडा बडबडतोय म्हणून तुम्ही तसे बोलणार का? त्यांनी केलेली कामांचा जर तुम्ही लेखाजोखा मांडलात तर एकच होतंय, सगळेजण म्हणतायत इस बार 400 पार नाही, पण कोणामुळे? एक व्यक्तीच्या फक्त नेतृत्वामुळे. आम्ही एका व्यक्तीच्या नेतृत्वात एक नाव चाललंय आणि त्या नावाला लटकून पुरा देश चाललाय. कोणी बोलू शकत नाहीत वाईट. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा प्रचार करायचा नाही, आम्हाला लोकांना फक्त पदाधिकारी म्हणून जागृत करायचं आहे. या निवडणुकीमध्ये आम्हाला त्यांचं काम मी करत नाही. मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून मी काम करत नाही, तर माझा देश सुरक्षित राहावा आणि मला त्याचा अभिमान असावा म्हणून मी त्यांचं काम करणार आहे. ही एक अपेक्षा प्रत्येक पदाधिकाऱ्याकडनं आहे. मला वाटतं मी आपल्या समोर जास्त वेळ न घेता आशिष शेलार पण तुमच्या समोर बोलणार आहेत, कारण आणखीनही त्यांच्याकडनं चांगलं आणि चांगल्या पद्धतीने काही मुद्दे त्यांच्याकडे नक्की असणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फक्त एवढंच सांगता येईल, महायुतीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळेच पदाधिकारी आहेत. प्रत्येकाला मान सन्मान मिळाला पाहिजे. सगळ्याच पक्षाचे मंत्री आहेत असं नाहीत, सगळ्याच पक्षाचे खासदार आहेत असं नाहीत, सगळ्याच पक्षाचे आमचे आमदार आहेत असं नाहीत. पण ही युती फक्त आत्ताच्या निवडणुकांपुरती आहे असं नाही आहे. जेवढे बसलेले पदाधिकारी आहेत त्यांना सांगेन, आपण काही व्यक्तींमुळे एकत्रित आलोय. आज आम्ही शिंदे साहेबांमुळे एकत्रित आलोय, फडणवीस साहेबांमुळे आम्ही एकत्रित आलोय, आम्ही अजित दादांमुळे आम्ही एकत्रित आलोय. आम्ही सगळे एका कुटुंबातले म्हणून मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यामुळे एकत्रित आलोय. आणि हीच अबाधित ठेवण्यासाठी, ही युती टिकवण्यासाठी पुढची पण निवडणुका येणार आहेत. लोकसभा आहे, नंतर विधानसभा आहे, पुन्हा कॉर्पोरेशन आहे. पण यामध्ये हातात हात घालून जर सगळे पदाधिकारी आपण विभागात जर दिसलो, या विधानसभा क्षेत्रामध्ये दिसलो, तर मला वाटतं असा 36च्या 36 मुंबईच्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढी इच्छा प्रकट करून माझे 2 शब्द इथेच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.